हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 34 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग जी आहे ती आपण कापडावरती डायरेक्ट पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्न काढायची गरज पडणार नाही यासाठी। तर बघा इथं मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याची बंद बाजू ती माझ्या साईडने ठेवलेली आहे। खालच्या साईडला एक लाईन आखून घेऊया, कारण अस्तर खालीवर आहे त्याच्यासाठी। तर हे पहा, या पद्धतीने मी एक लाईन आखून घेतली। आता आपल्याला इथं ब्लाउजची उंची टाकायची आहे। तर तयार ब्लाउजची उंची बघा 14 इंच इथं तयार ब्लाउजची उंची आहे आणि 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, 15 इंच। तर बघू शकता इथं 15 इंच ब्लाउजची उंची टाकायची। त्याच्यानंतर 5 इंच शोल्डर घ्यायचा आहे आणि तब्येत जर जास्त असेल तर तुम्ही इथे 5.5 सुद्धा शोल्डर घेऊ शकता। तर मी इथं 5 इंच शोल्डर घेतलं। तर हे पहा, या पद्धतीने। त्याच्यानंतर 5.5 इंच इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे, ते सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत। हे बघा या पद्धतीने, जेणेकरून आपलं माप चुकणार नाही यासाठी। तर बघू शकता इथे व्यवस्थित आपलं माप इथं टाकून झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर हे बघा 8.5 इंच छातीचा चौथा भाग अधिक मी इथं मार्जिन 1.5 इंच घेत असते। तर 1.5 इंच इथं मार्जिन घ्यायची आहे। तर पहा या पद्धतीने। तर 1.5 इंच मार्जिन घेऊन आपण इथं 10 इंच इथं छातीची घडी घेतलेली आहे। तर वरच्या साईडनं जेवढं आलं तेवढंच माप मी खालच्या साईडने टाकलेलं आहे। आणि खालच्या साईडला बघा इथं एक लाईन आखलेली आहे आपण, ती लक्षात ठेवायची। तिथूनच आपल्याला पुढची माप टाकायची आहे। आता मुंड्याचा इथं माप आपण फक्त पाठीमागचा मुंडा आहे त्याचा इथं आकार काढणार आहोत। तर तो 1.5 इंचावरती घ्यायचा आणि बघा इथे चौथा भाग टाकलेला आहे आपण छातीचा, तिथूनच हा आकार आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे। आता आपण कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला हा पार्ट ठेवून पुढच्या भागाची कटिंग करायची आहे त्यासाठी। आता इथं बघा जशी आपण इथं खडूने मार्किंग केलेली आहे तशी इथं कट करून घेणार आहोत। तर खालच्या साईडला इथं बघा एक्स्ट्राची आपण इथं मार्किंग केलेली होती, कापड तिरकस होता त्यासाठी, ते सुद्धा इथं मी कट करून घेते। आता इथं बघा हा पॅटर्न ठेवून आपल्याला पुढच्या भागाची मार्किंग करायची आहे। तर त्यासाठी बघा या साईडला आपल्याला बाही येणार आहे, शॉर्ट बाही आहे त्यासाठी। आता या साईडला खुली बाजू घेतलेली आहे मी। तर हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पॅटर्न ठेवायचा आहे। त्याआधी बघा तर इथं आपले हुक पट्टीसाठी 1/2 इंच किंवा तुम्ही अर्धा इंच इथं एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढचा जो पार्ट असतो तर तो 1 इंचानी जास्त घ्यायचा असतो। तर इथं बघा खालच्या साईडने मी 1-1 इंचावरती इथं मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने बघा पट्टीचा वापर करून आपण इथं लाईन आखून घेणार आहोत। त्याच्यानंतर बघा इथं 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेली आहे आपण, ती सोडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे आणि जशी आहे तशी इथं मार्किंग करायची आहे। तर बघू शकता इथं मी या पद्धतीने मार्किंग करून घेतली। तर सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपली तीच आहे की बुवा पाठीमागचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आणि जशी तशी इथं मार्किंग करून घ्यायची आहे। दुसरी स्टेप बघा, आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, कारण आपण जर विसरलो तर पाठीमागचा पार्टसुद्धा सोबतच इथं कट होणार आहे। म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा पार्ट त्याचे दोघांचे मुंडे सोबत कट होतील, म्हणजे एकाच पद्धतीचे होतील ते, त्यासाठी। तर इथं 1 इंचावरती मार्किंग करून मी पुढच्या मुंड्याचे आकार दिला आहे। त्याच्यानंतर गडारुंदी 2 इंच घ्यायची। इथं 6.5 इंच मी पुढचा गडा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा इथं गडा घेऊ शकता। त्याच्यानंतर बघा बॉक्स तयार करायचा गडा काढण्यासाठी, तर इथं मी सिंपल गोल गडा घेणार आहे। आता इथं बघा पुढचा जो आपला इथं उभा टक्स असतो तो मोजायचा आहे। तर इथं मी 11 इंचवरती मार्किंग केली। त्याच्यानंतर बघा इथं 1/2 इंच आपण लाईन आखलेली आहे, तिथून आपल्याला 4.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आडवा टक्स घेण्यासाठी। आता एक सरळ अशी लाईन आखून घेऊया, म्हणजे पुढचं माप टाकायला आपल्याला सोपं जाईल। आता इथं बघा जी मार्किंग केलेली आहे तिथून 2 इंच मार्किंग करायचं आहे। तर 2 ठिकाणी तीच माप घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा या पद्धतीने, म्हणजे तिकडच्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे। आता वरच्या साईडने 2 इंच परत घ्यायचं आहे, जसं मी इथं दाखवते आहे तसं। आता मुंड्याकडे आपल्याला इथं 1 इंचावरती मार्किंग करायची आहे। तर 1 इंच घेतलं आहे, ते सर्व साईजसाठी सारखंच आहे। त्याच्यानंतर बघा खालीपर्यंत या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची।
आता सिंपल असा इथं आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे प्रिन्सेसचा। तर बघू शकता इथे या पद्धतीने जसं तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तसं तुम्ही इथं आकार देऊ शकता। आता इथं बघा हा पुढच्या भागाचं म्हणजे पाठीमागच्या भागाची उंची आपण तिथं मार्किंग केलेली होती, तर ती आणि पुढची इथं उंची आहे ब्लाऊजची, तर ती सेम यावी यासाठी फिटिंग करताना तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। म्हणजे आपली इथं पुढची आणि पाठीमागची जी शिलाई मार्जिन राहील ती सेम येणार आहे। तर आता कटिंग करून घेऊया। तर सर्वात पहिले बघा पुढचा जो मुंडा आहे तो इथं कट करणार आहोत आपण, जसं मी इथं दाखवते आहे तसं सेम त्याच पद्धतीने आपण खालीपर्यंत इथं कट करून घेणार आहोत। आता हे बघा या पद्धतीने इथं आपण ही मागच्या भागाची उंचीचं मार्किंग केलेलं होतं आपण, तर पुढचं आणि मागचं सेम यावं यासाठी या पद्धतीने तिरकस अर्धा इंचवरती मार्किंग करून मी ते लाईन आखून घेतली होती। आता बघा या पद्धतीने आपण इथं 2 इंच जे गॅप सोडला होता तो पफ येण्यासाठी आहे आणि ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि नाही समजलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आता इथं बघा पुढच्या गळ्याची सुद्धा त्याच पद्धतीने आपण मार्किंग करणार आहोत आणि इथं वरती शोल्डरच्या तिथं थोडंसं एक्स्ट्रा पार्ट होता तो इथं मी कट करून घेतलेला आहे। हे झाले आपले पुढचे पार्ट। आता बाहीची कटिंग करून घेऊया। तर शॉर्ट बाही असेल तर तुम्ही या कापडामध्ये कट करू शकता आणि लॉंग जर असेल तर तुम्हाला 1 मीटर अस्तर घ्यावं लागेल। तर हे बघा या पद्धतीने मी अस्तरचं कापड दोघं आहे ते एकसारखे करून घेतले आणि या पद्धतीने बाहीसाठी आपल्याला 4 पदरी घडी घालायची आहे। आता छातीची घडी आपण 10 इंच घेतली तर 1 इंच मायनस करायचं आहे बाहीची घडी घेताना, म्हणजे इथं 9 इंच आपली बाहीची घडी यावी यासाठी मी या पद्धतीने घडी घालून घेतली। तर हे बघा या पद्धतीने 4 पदरी घडी घालायची बाहीसाठी। आता बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची जी बाही असेल ती किती लांबी पाहिजे आपल्याला बाहीची तेवढी इथं मार्किंग करायची आहे। तरी इथं मी 4.5 इंच बाहीची लांबी घेतलेली आहे। तर दोघं साईडने मी इथं मार्किंग करून घेतली, त्याच्यानंतर एक लाईन आखून घ्यायची। आता इथं बघा आकार देण्यासाठी इथं तुम्ही 2 इंच किंवा 2.5 इंच इथं दोघं घेऊ शकता। तर इथं बघा मी 2.5 इंच घेते कारण 6 इंचचा इथं दंडघेर आहे, तर यासाठी मी इथं 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतली। आता आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आणि तिरकस लाईन आखायची। तिथून आता बघा आपल्याला 1.5 इंचावरती 3 मार्किंग करायची आहे। तर पाहू शकता या पद्धतीने पहिला जो आकार आहे तर त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहे पॉईंट घेतलेले त्यांना वरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच या पद्धतीने मार्किंग करायची आहे। आणि जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं सेम आपल्याला इथं बाही काढायची आहे। तर तुमची बाही जर जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा बाही नक्की काढून बघा। आता बघा इथं 6 इंच दंडघेर आणि 1.5 इंच मार्जिन, तर या पद्धतीने मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथं आता बाहीची कटिंग करून घेणार आहे। तर सर्वात पहिले जो वरचा आपण मुंड्याचा आकार काढलेला आहे तो इथं कट करायचा आहे। तर इथं दाखवते मी तसं। त्याच्यानंतर बघा बाही ओपन करायची आणि पुढचा जो मुंड्याचा आपण इथं आकार दिलेला आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। तर बघा इथं बाहीसुद्धा आपली कटिंग झालेली आहे। आता सेम आपल्याला हे पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीसवर इथं ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं काठ दिलेले होते बघा, तर सर्वात पहिले मी बाहीची कटिंग करून घेते। तर पहा या पद्धतीने व्यवस्थित कापड इथं फिरवून घेतलं मी। त्याच्यानंतर बघा अर्धा इंचची इथं मार्जिन सोडून तुम्ही एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कटिंग करायची आहे। तर इथं बाहीची कटिंग झाली आपली। त्याच्यानंतर बघा पाठीमागचा जो पार्ट आहे तो इथं बंद बाजूकडून ठेवायचा आहे। तर बघू शकता इथं मी बंद बाजूकडून पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे। तर या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा। त्याच्यानंतर इथं अर्धा इंच किंवा कापड जर जास्त असेल तर तुम्ही इथं एक्स्ट्राची मार्जिन घेऊन इथं ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा, म्हणजे जोडताना आपल्याला काही अडचण येत नाही त्यासाठी। तर इथं बघा सर्व पार्ट याच पद्धतीने मी कापडावरती जे मेन कापड आहे ब्लाऊजचं त्याच्यावरती ठेवून मी इथं कटिंग करून घेते। तर बघा इथं या पद्धतीने इथे एडजस्ट होते कापडावर, तर तिथं ठेवून मी इथं आता ब्लाऊजची कटिंग करून घेते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील किंवा समजलं नसेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता।
पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.